नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आज लाडू बनवते. कशाचे लाडू बनवणार, कोणते लाडू बनवणार पाहूया लाडू रेसिपी. नाचणीच्या पिठाचे लाडू पाहिजे आहे का रेसिपी? वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा, ही रेसिपी आपल्याला पाहायला मिळेल. मी 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. बहुगुणी नाचणी. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म आहेत आणि उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सेवन करायलाच हवं. आता नाचणीच्या पिठाचे लाडू वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात. मी कोणत्या पद्धतीने बनवते पहा रेसिपी. अर्धा चमचा तूप घेते, अर्धी वाटी काजू बदाम घेतले, तुपावर परतून घेते. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता. ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढते. गॅस पॅनमध्ये 1/3 कप किसलेलं सुकं खोबरं परतून घेते. त्या खोबऱ्याचा एक स्वाद लाडू खाताना जाणवेल. सुकं खोबरं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. याचं कारण, समजा मैत्रिणींनो, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर लाडू बनवले तर ते लाडू खराब होतात. म्हणून सुकं खोबरं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. खोबरं प्लेटमध्ये काढून घेते. तूप घेते पॅनमध्ये, 2 चमचे तूप. तूप गरम झाले. नाचणीचं पीठ, गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे. पटकन तुपामध्ये पीठ मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला तुपावर हे लाडूसाठी पीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे. पिठामधला सगळा कच्चेपणा निघून जायला हवा. आता यामध्ये तुम्ही बारीक रवा वापरू शकता, खारीक पावडर वापरू शकता. 5 मिनिटं मी पीठ भाजून घेतलेलं आहे. आता पुन्हा तूप घालते. सगळं तूप एकाच वेळी घालायचं नाही, पिठाच्या गुठळ्या होतात. पुन्हा पीठ भाजून घेते. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर लाडू रेसिपी आहेत, पाहू शकता. जसं जसं नाचणीचं पीठ भाजत जाईल ना, तसं तसं नाचणीच्या पिठाचा रंग बदलेल. तुम्ही गुळाचा पाक करून हे लाडू बनवू शकता. गुळाचा पाक न करता कच्चा गुळ वापरून हे लाडू बनवू शकता. साखरेचा पाक बनवून लाडू बनवू शकता किंवा पिठी साखर वापरून लाडू बनवू शकता. खडी साखर वापरून लाडू बनवू शकता. लाडू बनवायच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी कोणत्या पद्धतीने लाडू बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा. टिप, जितकं व्यवस्थित लाडूसाठी पीठ भाजू आपण, तितके लाडू जास्त दिवस टिकतात. व्यवस्थित पीठ भाजून झालेलं आहे. तुम्ही गॅसची फ्लेम किती आहे आणि किती लो ठेवता त्यावर पीठ भाजण्याचं टायमिंग ठरू शकतं. भाजलेलं पीठ एका बाउलमध्ये काढते. गरम पॅनमध्ये पीठ ठेवायचं नाही. भाजलेलं सुकं खोबरं ॲड करते. ड्रायफ्रूट, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 कप गूळ घेतलाय. गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. पाव कप पाणी. आता गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये. मी गॅस आता ऑन करते. पाहू शकता तुम्ही. गूळ पाण्यामध्ये वितळल्यानंतर थोडा दाटसर हवा आहे आपल्याला पाक, इतकाच. मी गॅसची फ्लेम बंद करते, नाहीतर लाडू कडक होतील. लाडूसाठी बनवलेलं मिश्रण, हे बनवलेलं गुळाचं सिरप थोडं थोडं
लाडूच्या मिश्रणामध्ये मी ॲड करते, पण गाळून घेते. मिक्स करते. थोडं थोडं गुळाचं सिरप घालायचं आहे आपल्याला. गुळाचं सिरप मिक्स करून झालेलं आहे. आता हे पहा, लाडूचं हे असं मिश्रण तयार झालेलं आहे. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता. लाडूसाठी इतका गोळा घेतलाय, लाडू वळून घेते. सहज लाडू वळतात बरं, वेळ लागत नाही लाडू वळायला. लाडू बनवायला अगदी सोपे आहेत. गार्निशिंगसाठी लाडूला मी काजू लावते. पाहू शकता तुम्ही, नाचणीचा लाडू घरच्या घरी. हा पहा, बाकीचे लाडू वळून घेते. नाचणीच्या पिठाचे लाडू प्लेटमध्ये सर्व करते. पौष्टिक लाडू अगदी सोप्या पद्धतीने मी लाडूची रेसिपी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. नवीन नवीन आणि व्हेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. मैत्रिणींनो, आपण यूट्यूबवर कमेंट करा. नाचणीच्या पिठाचे लाडू खूप छान रेसिपी आहे. आपण केव्हाही बनवू शकता. आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. नमस्कार.